अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे अटळ नियम आहेत। जन्म झाला की मृत्यू निश्चित आहे, पण मृत्यूनंतरही काही गोष्टी या मागे राहत असतात, ज्या आपल्या नकळत जीवनावर या परिणाम करत असतात। तर गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या प्रवासाबद्दल आणि मृत व्यक्तीच्या वस्तूबद्दल किंवा त्या मृत व्यक्तीच्या वस्तूचा आपल्या जीवनावर कोणता परिणाम होतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। भगवान श्रीकृष्ण यांनी गरुड पुराणात गरुडाला काही गोष्टी या सांगितल्या आहेत। व्यक्तीचा जन्म झाला की त्याचा मृत्यू अटळ आहे। मृत्यू असं सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही। जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा तो आपला देह सोडतो आणि त्याबरोबर सर्व भौतिक वस्तूचाही त्याग करत असतो। या मृत लोकातून तो कोणतीही वस्तू आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही, परंतु हे लक्षात ठेवा, त्याच्याबरोबर एक वस्तू नक्कीच त्यांच्याबरोबर जाते, तर ती वस्तू आहे कर्म। ज्या लोकांनी आपल्या जीवनात पुण्याचं कार्य केलं असेल त्यांना मृत्यूच्या वेळी कोणताच त्रास होत नाही। त्यांचे प्राण सहज देहातून बाहेर पडतात आणि त्यांना शांती मिळते। परंतु ज्या व्यक्तीने आयुष्यभर पाप केले आहे त्यांचा मृत्यू ही एक अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असते। देव त्यावर दया दाखवत नाही। यम ज्यावेळेस त्यांना बांधून खेचत यम लोकात नेत असतो त्यावेळी यम लोकात जाणाऱ्या मार्गावर त्याला खूप अशा यातना या सहन कराव्या लागतात। भगवान श्रीकृष्ण सांगतात की आत्मा अमर आहे, त्याचा कधीही अंत होत नाही। आपल्या कर्मानुसार तो पुन्हा पुन्हा जन्म हा घेत असतो। आपल्या सांसारिक मोहामुळे मनुष्य आपल्या मृत्यूनंतरही भौतिक वस्तूशी हा बांधला जातो। कधीकधी त्यांचा मोह हा इतका प्रबळ असतो की मृत्यूनंतरही तो आत्मा या पृथ्वीवर भटकत राहतो। काही वेळा तो प्रेत योनीतही प्रवेश करत असतो। आपल्या कुटुंबांना तो त्रास देत असतो। अशीच एक गोष्ट एका गावात अशी घडली की एका व्यक्तीला अकाली मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने त्याच्या वस्तू वापरण्यास सुरुवात केली। काही दिवसांनी त्यांच्या घरात विचित्र घटना घडायला लागल्या की जसं की ती मृत व्यक्ती त्या व्यक्तींच्या स्वप्नात येऊ लागली। त्या कुटुंबाला सारखं असं अस्वस्थ वाटायला लागलं। त्या आत्म्याला शांती मिळाली नाही। म्हणजेच काय, त्या वस्तू वापरल्यामुळं त्या आत्म्याला ती शांती मिळाली नाही। परंतु एका पंडिताने सांगितले की त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तुम्ही त्यांच्या जे काही वस्तू वापरतात त्या व्यक्तीचा आत्मा ज्या वस्तूशी निगडीत किंवा जोडला आहे अशा व्यक्ती तुम्ही दान करा। आणि त्या घरातल्यांनी तसं केल्यानंतर त्या आत्म्याला शांती मिळाली। तसंच आहे, ज्या वस्तूमुळे तो आत्मा आपल्या घराशी जोडला आहे त्या वस्तू तुम्ही नक्कीच दान करा। तर आता गरुड पुराणात भगवान कृष्णाने सांगितले आहे की मृत व्यक्तीच्या काही खास वस्तू असतात जो तो उपयोग जिवंतपणी तो करत असतो। त्या वस्तूशी त्या मृत व्यक्तीचा ऊर्जा ही जोडलेली असते। त्या वस्तूवर मृत व्यक्तींचा एवढा मोह असतो की त्या मृत्यूनंतरही तो आत्मा त्या वस्तूशी बांधलेला राहतो आणि जर कोणी त्या वस्तू वापरल्या तर ती आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागते। म्हणूनच कोणत्या वस्तू त्या आज आपण पाहणार आहोत की ज्या मृत व्यक्ती झाल्यानंतर त्यांच्या त्या वस्तू आपण घरात वापरू नये। पहिली गोष्ट म्हणजे कपडे। मृत व्यक्तीचे कपडे हे त्यांच्या ऊर्जेचा मोठा स्रोत असतो। कपडे ही सर्वांच्या जवळची वस्तू आहे। कपडे हा कोणालाही सोडता न येणारी वस्तू आहे। जो कोणी त्याच्या देहाला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीचा महत्त्वाचा भाग म्हणजे तो कपडे असतो आणि ते देहाला स्पर्श केलेले असतात। आणि ज्या वेळेस आपण त्या मृत व्यक्तीचे कपडे वापरतो तेव्हा ते आपल्या आत्म्याच्या ऊर्जेशी त्यांचा संबंध येतो। त्यामुळे ती आत्मा आपल्याशी जोडली जाऊ शकते आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला त्रास देते। म्हणून त्या व्यक्तीची कपडे तुम्ही वापरू नका। एका आजीचा मृत्यू झाला आणि तिच्या मुलीने तिच्या आवडत्या साड्या वापरण्यास सुरुवात केली। नंतर ती आजी त्या मुलीच्या स्वप्नात येऊ लागली आणि ते स्वप्नात आल्यामुळे ती अस्वस्थ राहायची आणि त्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम झाला। पंडितांनी सांगितले की तिच्या साड्या दान करा आणि ज्यावेळेस त्या आजीच्या साड्या दान केल्या त्यावेळेस त्या आजीच्या आत्म्याला शांती मिळाली
त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही वापरू नका, ते तुम्ही अवश्य दान करा. त्यामुळे त्या आत्म्यालाही शांती मिळते आणि तुमच्या घरातही नकारात्मक ऊर्जेचा वावर राहत नाही. दुसरी वस्तू आहे गहने म्हणजेच दागिने. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचे स्थान म्हणून गहनाकडे पाहिले जाते. स्वतःला सुंदर दिसण्यासाठी आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते दागिने आपण घालत असतो. त्यामुळे गहने आणि त्या व्यक्तीचं एक अतूट असं नातं जुळलेलं असतं. मेल्यानंतरही त्या व्यक्तीचा आत्मा त्या दागिन्यात हा बांधला जातो. जर कोणी त्या दागिन्याचा उपयोग केला तर ती आत्मा अस्वस्थ होते आणि ती आत्मा त्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकते. त्यामुळे गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत व्यक्तीचे दागिने गळवून त्याचं तुम्ही नवीन दागिनं बनवू शकता किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही ते दागिने दान करू शकता. जर ते मौल्यवान दागिने असतील तर तुम्ही त्यापासून ते दागिने सोनाराच्या दुकानात जाऊन गाळून त्याच्यानुसार तुम्ही नवीन दागिनं हे बनवू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते दागिने दानसुद्धा करू शकतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला नक्की शांतता मिळेल. तिसरी वस्तू आहे मृत व्यक्तींच्या चित्र. मृत व्यक्तींच्या वस्तूचं महत्त्व जेवढं त्यांच्या वस्तूचं महत्त्व आहे तेवढंच त्यांच्या चित्राचं सुद्धा महत्त्व आहे. गरुड पुराणात आणि वास्तुशास्त्रात मृत व्यक्तींचं चित्राबद्दल काही महत्त्वाचे नियम हे सांगितले आहेत. त्यापैकी पहिला नियम म्हणजे पितरांचं चित्र कुठं लावावं, तर पितरांचं चित्र हे उत्तर दिशेच्या भिंतीवर म्हणजेच त्यांचा चेहरा हा दक्षिणेकडे असायला पाहिजे अशा ठिकाणी लावावं. त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते. ईशान्य कोपऱ्यात मृत व्यक्तीचे चित्र लावू नये, त्यामुळे भगवंतांचा अपमान होतो आणि पितर दुःखी होतात. आता चित्र कसं असावं? चित्र बनवताना त्यांचा चेहरा प्रसन्न असावा, आनंदी असावा. जर चित्रात त्यांचा चेहरा रागीट आणि दुःखी असेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतं आणि त्यांचा लहान मुलावरही वाईट परिणाम हा घडू शकतो. तर पूजा पितृपक्षात त्यांचं श्राद्ध करणे खूप असं शुभ मानले जातं, परंतु इतर वेळी त्यांची पूजा आणि आवाहन करू नये, त्यामुळे विपरीत परिणाम हा घडू शकतो. त्यामुळं आत्म्याचा प्रवास आपल्या घरात प्रवेश होऊ शकतो आणि घरात अशांतीसुद्धा नांदू शकते. त्यामुळं पितृपक्ष सोडून इतर वेळेस पितरांची पूजा आणि त्यांची इतर सेवाही करू नये. चौथी गोष्ट म्हणजे अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तींचं चित्र तुम्ही घरात लावू नये. जर एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला असेल तर त्यांचे चित्र घरात लावू नये, कारण मरणारी व्यक्ती ही प्रेत योनीत जाऊ शकते आणि मग ती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला त्रास देऊ शकते. अशा वेळी त्या व्यक्तीसाठी नारायण नागबली हा एक शांतीचा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यामुळे अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तींचं चित्र तुम्ही घरात लावू नये. मृत व्यक्तींच्या वस्तूचा योग्य उपयोग आता कसा करावा? तुम्ही तर म्हणता आता व्यक्ती तर मरली, मग त्या व्यक्तींच्या वस्तूचा आपण उपयोग कसा करायचा की ज्या करून त्याचा कुणालाही वाईट परिणाम हा झाला नाही पाहिजे. मृत व्यक्तीच्या वस्तू वापरू नये हे ठीक आहे, मग त्याचं आता करायचं काय? तर गरुड पुराणात असं सांगितलं आहे की एक म्हणजे त्या वस्तू तुम्ही दान करा. मृत व्यक्तीचे कपडे, दागिने, घड्याळ हे दान करा, कारण दान करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. त्यामुळं त्या वस्तू तुम्ही दान करा, त्याने आत्म्याला शांती मिळेल. दुसरं म्हणजे नदीत तुम्ही त्या विसर्जन करू शकता. तुम्हाला जर दान करणे शक्य नसेल तर त्या वस्तू तुम्ही नदीत विसर्जन करू शकता. तिसरी वस्तू म्हणजे दागिने किंवा गहने. ते दागिने तुम्ही सोनाराकडून गळून त्यापासून नवीन दागिने तुम्ही बनवू शकता. त्यामुळे काय होईल की मृत व्यक्तीची त्या वस्तूबद्दल जी काही ऊर्जा जोडली असते ते नवीन दागिने बनवल्यामुळं ती ऊर्जा नष्ट होते. चौथं म्हणजे स्मरण फोटो. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्या व्यक्तींच्या आठवणी जर तुम्हाला जपायच्या असतील तर त्या वस्तूचा वापर न करता सुरक्षित ठिकाणी त्या वस्तू ठेवा आणि त्या वस्तू वापरण्याचा मोह तुम्ही नक्कीच टाळा. गरुड पुराण आपल्याला काय शिकवते? तर गरुड पुराण आपल्याला जीवन आणि मृत्यू याचा अर्थ आपल्याला गरुड पुराण शिकवत असते. मृत व्यक्तींच्या वस्तूशी तुम्ही सावधगिरी नक्कीच बाळगा. मृत व्यक्तींचा तुम्ही आदर करा. त्यांचा आदर केला तर नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल
आणि ते आपल्याला कुठलाही त्रास देणार नाही. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की मृत व्यक्तीच्या या 3 वस्तू तुम्ही नक्कीच वापरू नका. त्या वस्तू तुम्ही दान करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.